ICICI लॉम्बार्डने आणि शर्माजी त्यांचे CSR हेड आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या नागपूर शहरात घेतला आहे. त्यांनी यावर्षी 17,000 हेल्मेट CSR ॲक्टिव्हिटीमध्ये वाटप केलेलं आहे. त्यांच्यासोबत प्रभाव फाउंडेशन आहे, गजानन महाविद्यालय आहे, देशमुख महाविद्यालय आहे. सर्वांच्या एकत्रित उपक्रमातून हा अतिशय सुंदर प्रोग्राम की विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्यांच्या पालकांना हेल्मेट वाटप केलं आहे आणि त्याचबरोबरच ट्रॅफिक ब्रांचकडून रोड सेफ्टीबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर यासारखे उपक्रम त्यांनी अजून भविष्यातही नागपूर शहरात चालू ठेवावे आणि त्यासाठी पोलीस विभागाचं त्यांना नेहमीच सहकार्य मिळेल. रोड ॲक्सिडेंटचा ॲनालिसिस झाला आहे. मागच्या वर्षीचा आम्ही सगळ्या रोड ॲक्सिडेंटच्या स्पॉटचं ॲनालिसिस केलं आहे. बऱ्याच ठिकाणी मानवी चुका आहेत, पण बऱ्याच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये चुका आहेत आणि त्या संबंधित विभागांना देखील आम्ही पत्रव्यवहार करत आहोत. सेव्ह लाईफ सारख्या NGOची मदत घेत आहोत की कुठे आपल्याला जे इंजिनिअरिंग आहे तिथे बदल करता येईल. म्हणजे बऱ्याच ठिकाणी साध्या गोष्टी आहेत, स्पीड ब्रेकर लावणं असेल, रमलर स्ट्रीप लावणं असेल, अशा सुद्धा थोड्या जर आपण चेंजेस केले तर आपल्याला ते जे ब्लॅक स्पॉट आहेत ते तरी कमी करता येतील. आणि दुसरं आपलं महत्त्वाचं आहे जनजागृती. आपण हेल्मेटविषयी जनजागृती करतो आहे. ट्रॅफिककडून आता चलन वसुलीवर पण भर दिला जाणार आहे, कारण लोकांमध्ये जो एक विशिष्ट एलिमेंट असतो की त्यांना काहीच फरक पडत नाही, तर त्यांना कायद्याच्या कारवाईनेच त्यांना चेंजेस करतील. कारण की बराचसा जे रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडत आहेत ते बरेचसे यंग जनरेशन आहे. पूर्ण त्यांचा घराचा जो कर्तव्य व्यक्ती असतो त्याचा तो जातोय आणि ते पूर्ण ते घर मागे पडते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या. तर रोड एक आपण म्हणतो की मर्डर आणि रोड ॲक्सिडेंट खूप वेगळे आहेत, परंतु रोड ॲक्सिडेंटमधले मरणाऱ्यांची संख्या तिप्पट आहे. तर ते सायलेंट किलर आहेत, तर आपल्याला ते रोखायचे आहेत सगळ्यांना. त्याच्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. आणि बाकीच्या ज्या आपल्या सिटीमध्ये बरेचसे रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं आहे, पण त्यामुळे स्पीडही वाढला आहे. तर या सगळ्या बाबतीवर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं. CCTVचं मेंटेनन्स स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आहे. त्यांचं जे आता सध्याचं वेंडर आहेत त्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे आणि नवीन वेंडरचं आता ती प्रक्रिया महापालिकेकडे चालू आहे. तरीही जास्तीत जास्त पद्धतीने आपले जे प्रायव्हेट CCTV आहेत त्यांचा देखील उपयोग करून घेतोय आपण. आणि बऱ्याचदा फक्त एक बाब अशी लक्षात येते की बऱ्याचदा ॲक्सिडेंटमध्ये एक तर ट्रिपल सीट असतात, कधी मद्यपान केलेलं असतं आणि ओव्हर स्पीडिंग, या 3 महत्त्वाचे आहेत घटक. त्यात जर रायडरने पण स्वतः कंट्रोल केला तर बरेचसे आपल्याला टाळता येतील. ॲटलिस्ट जिथं मृत्यू होणार असेल तिथे ॲटलिस्ट ते जखमेवर तरी ती गोष्ट निभावू शकेल. तर त्या गोष्टीवर आपल्याला आता जागृतीची गरज आहे. सगळ्यांनी हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा. ते वाहतुकीचे नियम आपल्या सगळ्यांसाठी आहेत, फक्त तुम्हाला चलान करणे हा आमचा उद्देश नाही आहे. त्याचा एक सगळ्यांसाठी उपयोग आहे. कारण जर एखादं वाहन रॉंग साईड आलं तर त्या रॉंग साईड वाहनामुळे समोरच्याचा जीव जाऊ शकतो. तर आपण जर हे डिसिप्लिन आणलं तर 2 मिनिटं आपण कुठेही उशिरा पोहोचलो, पण आपल्या स्वतःचे जे घरचे वाट बघतात ते कुठं, त्यांच्यासाठी फक्त तुम्हीच आहात, त्यांच्यासाठी रिप्लेसमेंट तुम्हाला कुठंच नाही आहे. त्यामुळे त्याचा सगळ्यांनी विचार करायला हवा. कायद्यात आता जे नवीन अमेंडमेंट आले ते 18 वर्षाच्या खाली जे विद्यार्थी आहेत, आपण पुण्याचंही उदाहरण पाहिलं असेल, त्या पालकांवर गुन्हा दाखल होतो. तर पालकांना विनंती आहे की 18 वर्षापर्यंत ते विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व नसतात. जेव्हा असे रोड ॲक्सिडेंटची घटना होते तेव्हा त्यांचा मेंदू पण तेवढा विकसित नाही. हे एक शास्त्रीय कारण आहे. परंतु एक महत्त्वाचं कारण आहे की ज्या मुलाला तुम्ही लहानापासून मोठं करत आहे आणि त्याला रोड ॲक्सिडेंटमध्ये गमावणं कितपत योग्य आहे याचा त्यांनी विचार करायला हवा. की बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही एवढा विचार करतात, मुलाच्या जेवणाच्या बाबतीत असेल, शाळेच्या बाबतीत असेल, तर मग त्याच्या लाईफचा डिसिजन तुम्ही 18 वर्षानंतर त्याच्या हातात द्यायला पाहिजे. वाहन देऊन तुम्ही किती फॉरवर्ड आहात ते दाखवणं काही योग्य नाही आहे. 18 वर्षानंतर जेव्हा तो लिगली मॅच्युअर झाला असेल तेव्हाच त्याला वाहन चालवायला द्यावं.